तर शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी आता दिलासा मिळाला आहे। खूप दिवसांपासून रखडलेला पीक विमा आता डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण वाटपांसाठी मंजूर झाला आहे। आता सरकारकडून सर्व माहिती जाहीर झाली असून येणारी पीक विम्याची रक्कम डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण तुमच्या बँक खात्यात जमा होईल। पण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, पीक विमा आजच्या स्थितीला मंजूर झालेला नाही, पण तो मंजूर झाला आहे। पण तो मिळवण्यासाठी काही कामे देखील शेतकऱ्यांना करणे आवश्यक आहे। जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आणि सरकारने सांगितलेली दोन कामे तुम्ही केली नाहीत तर पीक विम्याचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत। येणारा पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। आणि पीक विम्याचे पैसे सर्वात आधी नेमक्या कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये जमा होणार हे आपण त्या जिल्ह्याची नावे तुम्हाला सांगणार आहे। जी यादी पाहण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आता येणार आहे। सर्व अपडेट पाहणार आहोत। त्यापूर्वी आपल्या चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। बघा, या ठिकाणी मोठा निर्णय राज्य सरकारचा झालेला आहे असून पीक विम्याची रक्कम थेट डीबीटी अंतर्गत वाटपासाठी मंजुरी मिळालेली आहे। येणारी रक्कम बँक खात्यामध्ये आम्ही डायरेक्ट देत आहोत असे देखील राज्य सरकारचे म्हणणे आहे। आणि हे पूर्ण पैसे डीबीटी अंतर्गत देण्यासाठी आम्ही पूर्ण काम केले आहे असे देखील सरकारने सांगितलेले आहे। म्हणजेच आतापर्यंत पीक विमा न मिळाला येण्याचे कारण म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की निवडणूक सुरू होती आणि आचारसंहितेमध्ये कोणतेही योजनेचे पैसे देता येत नाहीत असा नियम असतो। त्यामुळे सरकारने नियमाचे पालन केल्यामुळे सरकारला पैसा देता येत नाही। जर सरकारकडून सध्या स्थितीला विचार केला तर आता अजून चांगला निधी वाढला तर बऱ्याच जिल्ह्यामध्ये पैसे जमा होतील। पण आता पहिला टप्पा सर्वात आधी या 13 जिल्ह्यांमध्ये पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहे। बघा, या 13 जिल्ह्यांचा यादीत आता तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल का, पीक विम्याची किती रक्कम मिळतील, तर काहींना 13,000, तर काही शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये 12,000 रुपये, तर काहींना शेतकऱ्यांना 17,500 रुपये म्हणजेच अशा स्वरूपाचा पीक विमा मिळणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांचे जास्त नुकसान वगैरे झाले आहे की सरकारला माहिती डिटेलमध्ये कळत असते आणि त्या शेतकऱ्यांना सरकार 18,000 ते 19,000 रुपये पण देऊ शकते। पण बघा, सध्या ती 17,500 रुपये देणार आहे याची अपडेट समोर आली आहे असून टोटल पीक विमा द्यायला सुरुवात झाली आहे। काही जिल्ह्यांमध्ये आता वाटप सुरू झालेलं आहे। बघा, त्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर डायरेक्ट आता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील, कारण आता कोणतीही अडचण येणार नाही आणि पूर्ण पैसे टाकण्यासाठी सरकारची अधिकृत घोषणा पण झाली आहे। आता फक्त तुम्हाला यादीमध्ये आपला जिल्हा आहे का ते बघायचे आहे। जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर डायरेक्ट पैसे आता 100% तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। म्हणजेच सरकारकडून स्पष्टपणे आता सांगण्यात आलेले आहे की चला तर मग आता या ठिकाणी सर्वात आधी आपण पीक विमा वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत ते बघूयात। आणि सरकारने या ठिकाणी बघा काय सांगितलेले आहे। तर इकडे राज्य सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले आहे की प्रति शेतकरी 17,000 रुपये पीक विमा दिला जाईल। म्हणजेच तुमच्या बँक खात्यामध्ये 17,000 रुपये किंवा 17,500 रुपये पीक विम्याचे पैसे येतील। बघा, आता थोडा मागे पुढे 1-2 दिवसाचा फरक पडू शकतो, पण पैसे 100% बँक खात्यामध्ये येणारच आहेत। हे देखील गोष्ट तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी आता लक्षात घ्यायची आहे असे देखील राज्य सरकारचे म्हणणे आहे। ही रक्कम डीबीटीच्या अंतर्गत असल्यामुळे सर्वांच्याच खात्यावरील लवकरात लवकर ती जमा होणार आहे। तर मित्रांनो, चला तर मग पैसे वाटप होणारे जिल्हे आपण पाहूयात। बघा, आता या ठिकाणी सविस्तर अशी अपडेट आलेली आहे आणि पैसे वाटप होणारे नेमके कोणते जिल्हे आहे हे आपण नावे घेऊन त्या ठिकाणी आपण सांगणार आहोत। त्यासाठी लक्ष देऊन आता व्हिडिओ पाहत चला। आणि महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे पूर्ण करायची आहे। जर तुम्ही ती 2 कामे केली नाहीत तर येणारी पीक विम्याची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये येणार नाही। मित्रांनो, जे कोणी राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना सर्वांना माहिती मिळेल आणि नेमकी कोणती 2 कामे करावी लागणार हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा मित्रांनो, पैसे वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत इकडे बघा, या ठिकाणी सरकारने आता स्पष्टपणे सांगितलेले आहे। सरकारच्या माध्यमातून 13 जिल्हे जाहीर झालेले आहे। बघा, हे 13 जिल्हे जाहीर झाल्यानंतर सर्व शेतकरी खुश झाले। राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विम्याची मोठी घोषणा, खात्यामध्ये आता डायरेक्ट रक्कम येणार आहे। जास्त रक्कम थेट पैसे वाटपाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आता शेतकरी खुश झाले। आता अजून पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली आहे। आता जाहीर झालेल्या यादीमध्ये 13 जिल्हे आहेत आणि 13 या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर 17,000 किंवा 15,000 रुपये आता खात्यामध्ये येणार आहेत। बघा, आता उद्या परवा या 3 दिवसामध्ये कोणत्याही क्षणी पैसे जमा झालेले आहेत तुम्हाला नक्कीच दिसतील। येथे स्पष्टपणे सांगितलेले आहे की
कोणत्याही देण्याची आम्ही काम करणार आहोत असे देखील सरकारने सांगितलेले आहे. बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा वाटप सुरू झालेला आहे बीड जिल्हा. बघा जरी आज पैसे आले नसले तरी उद्या येतील, कारण की पैसे वाटप करताना पण बँक सुरू असल्या पाहिजे, त्यामुळे पूर्ण पैसे आता खात्यावरती येणारच आहे. बघा पैसे वाटपाच्या यादीमध्ये पहिला जिल्हा आहे बीड जिल्हा. आता बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर या जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवाचे बँक खात्यामध्ये कोणाला 15,000 रुपये, कोणाला 16,000 रुपये, तर काही शेतकऱ्यांना डायरेक्ट 17,500 रुपये, म्हणजेच ही मोठी रक्कम आता डीबीटीच्या अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना होणार. मित्रांनो आता तुम्ही लक्ष द्या. तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकतात की पीक विमा वाटपासाठी पहिला जिल्हा आहे तो जालना जिल्हा. आता जालना जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत, कारण इथे काय सांगितलेलं आहे की जिल्ह्यांमध्ये सरकारकडून 17,500 रुपये प्रति हेक्टरी मंजूर खरीप हंगामासाठी रक्कम थेट बँक खात्यामध्ये जमा होत आहे. आणि काही जिल्ह्यांमध्ये जरी जमा झाली नसली तरी ते लवकरच जमा होणार आहे. आता बघा तुमच्या तालुक्याचं नाव घेतलं का ते पण दाखवतो, पण जर तुमच्या तालुक्याचं जिल्ह्याचं नाव सरकारने घेतलं असेल तर डायरेक्ट पैसे बँक खात्यावरती आता जमा होणार आहेत. आता इकडे बघा पैसे का अडकलेत त्याचं पण कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे. जर तुम्हाला पीक विमा आला नसेल तर काय करायचे ते सांगतो, म्हणजे दुसऱ्याच दिवशी डायरेक्ट पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये 100% जमा होऊन जाईल. त्यामुळे आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. या बॅनरमध्ये सर्व लिहिलेलं आहे आणि हीच माहिती तुम्हाला आता वाचून दाखवतो. इकडे बघा पीक विमा कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे या ठिकाणी दाखवलेलं आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे त्या जिल्ह्याची नावं पण आहे ती आपण वाचून दाखवतो. मित्रांनो आता बघा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये दुसरा जिल्हा आहे जालना जिल्हा. जालना जिल्ह्यात देखील पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असून हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा आता पूर्णपणे बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. आता डीबीटीच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणार आहे. आता लातूर जिल्हा यानंतरचा जिल्हा आहे मराठवाड्यातील लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्याचे पण नाव या ठिकाणी आहे. 17,500 रुपये हेक्टरी प्रमाणे पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. मित्रांनो आता इकडे बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यामध्ये प्रत्येक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. परभणी, सेलू तालुका, मानवत तालुका 17,500 रुपये मंजूर झाले. बघा या तालुक्यांमध्ये देखील पूर्ण पैसे आता हे जमा होऊन जातील आणि एकाच बळीराजाला चांगला दिलासा आता नक्कीच मिळू शकतो. डीबीटीची मान्यता भेटलेली असून या पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे वाटप होणार आहे. मंठा तालुका झाल्यानंतर पैसे वाटपाच्या यादीमध्ये पुढचा तालुका आहे गेवराई तालुका. बघा आता गेवराई तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आणि गेवराई तालुक्याला पण सरकारने रक्कम मंजूर केली आणि या ठिकाणी पूर्ण पैसे आता वाटपांसाठी परवानगी भेटलेली आहे या ठिकाणी. मित्रांनो तर बघा इथं शेतकरी बांधवांना पैसे वाटप होणारे जिल्हे दाखवतो. आता तुम्हाला नमो शेतकरीचे पण पैसे भेटणारच आहेत, त्याबाबत पण काळजी तुम्हाला करायची नाही. नमोचा हप्ता पण तुम्हाला मिळून जाईल. पण बघा या ठिकाणी पैसे वाटप होणारे पुढचे जिल्हे कोणते आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की 2 कामे पूर्ण केली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. मित्रांनो आता पुढचे जिल्हे देखील आपण इथे बघणार आहोत. डीबीटीची मान्यता आताच भेटली असून डीबीटीच्या माध्यमातून सर्व पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर मित्रांनो ही डायरेक्ट मंजूर झाली असल्यामुळे शेतकरी खुश आहे. 12,000 रुपये बघा आता काहींना मिळणार आहे, काहींना 13,000 रुपये तर काहींना 16,000 रुपये मिळणार आहे, तर काहींना 17,500 रुपये कोणत्या जिल्ह्यात हे पैसे मिळणार आहेत हे पण आपण सांगतो की टोटल रक्कम सरकारने मंजूर केलेली असून डीबीटी अंतर्गत सर्व पैसे आता जमा केले जातील. बघा आलेल्या माहितीनुसार सरकारकडून यादी जाहीर झालेली आहे. आता वाटप होणारी रक्कम देखील सरकारकडून जाहीर होताच सर्व शेतकरी अखेर खुश झालेले आहेत. तर मित्रांनो अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत आताची महत्त्वाची माहिती आपण तुम्हाला सांगणार आहोत. तर पुणे जिल्हा आणि अहिल्यादेवीनगर पुणे जिल्हा अहिल्यादेवीनगर या ठिकाणी या यादीमध्ये या ठिकाणी पूर्ण पैसे जमा होणार असून डीबीटीला मान्यता दिलेली आहे. बघा आता या यादीमध्ये पूर्ण पैसे या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. तर मित्रांनो बघा डीबीटी अंतर्गत आतापर्यंत सर्वात मोठी खुशखबर सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आहे की हे पैसे 17,500 रुपये या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. तर मी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवा की तुम्हाला कोणती 2 काम करायची आहे. पहिलं जे काम आहे ते पहिलं काम KYC आहे, त्यानंतर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करणे आणि बँक खात्याशी संलग्न करणे, हे 2 कामे तुम्ही करून घ्या जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर पीक विमा मिळतील. तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मिळत राहील. तर मित्रांनो जय हिंद जय